आम्ही फार लवकर भेटलो. करतो डील, पिगमेंटेशन, ॲक्ने, फेशियल हेअर, in general hair problems. But if a woman goes to the doctor and she says that I have pain in teeth, the doctor is like vagina. Uterus and vagina. uterusing. Headache, vagina. एकंदरीत काय मला वाटतं की 3-4दा प्युबर्टी हिट होते तेव्हा हॉर्मोन मिळून But does my boss understand that it's a menstrual leave? Absolutely not. Menstrual leave ला मी सुट्टी घेते आणि मग मला 50 फोन येतात. सो त्याच्यानंतर ही नॉट मेड अ पिरियड जोक. तू बेट्रे केलंस मला. मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू बेट्रे केलंस. पिरियड मध्ये मंदिरात का नाही जायचं, आता सुद्धा ते पाळलं गेलं पाहिजे का नाही. आपण भयानक अंधविश्वास यामुळं. करेक्ट. PMS is worst for men around me. घाण क्रेविंग्स तुम्हाला. घाण इज द वर्ड. पिरियड्स मध्ये त्रास होत नाही, पिरियड्स मुळे त्रास होतो. जो पुरुष सीझनल चेंज अनुभवतात बिकॉज ऑफ द ऋतू आउटसाइड, तो आम्ही एका महिन्यात 4 वेळा अनुभवत असतो. म्हणून त्याला ऋतुप्राप्ती म्हणायचे. Men bond over sharing a cigarette, and women bond over sharing a tampon. Wow. नमस्कार, मी वेदांगी. नमस्कार, मी अपूर्वा. आणि आम्ही असा विचार केला की इतक्या एपिसोड्स नंतर आता आमचा पॉडकास्ट थोडा वयात आलाय, तर तसाच काहीसा टॉपिक घ्यावा. आणि म्हणून आम्ही कधी वयात आलो आणि आम्हाला शिंग खूप लवकर फुटले, पण पिरियड किंवा मासिक पाळी या विषयावर आम्ही बोलणार आहोत. नॉट टू कन्फ्युज एनीवन. आम्ही ज्ञान नाही देणार आहे तुम्हाला, कुणालाच, कारण आम्हालाच नाहीये. आम्हालाच आमचं अजून फिगर आउट होतंय सगळं आणि अवघड आहे आमचं जरा. पण मग म्हणलं ठीक आहे, आम्ही तसे रॅन्टच करतोय. सो हा तर तसाही खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय. आणि म्हणजे प्रत्येक बाईचं आयुष्य ह्याच्या होती कसं फिरतं ह्याचा छोटासा कॅप्चर करण्याचा प्रयत्न. 30 मिनिटात जितकं करता येईल तितकं सिम्पल. सो तुमची पहिली भेट कशी होती? आम्ही फार लवकर भेटलो. अगदी बरोबर वेळेत भेटलो. मी आय थिंक 13 वर्षांची होते. अच्छा. जेव्हा 12 का 13 वर्षांची होते, 7व्या वर्गात. आणि मला अजून आठवतं आमचे पेपर सुरू होते, मिड टर्म्स टाईप. आणि मग आईने म्हणलं नाही जायचं. म्हणलं जाय आता सगळं कळणार आहे की मला पिरियड आला. पेपर मध्ये सुट्टी टाकली म्हणजे बरोबर आहे. आणि काहीच कळत नव्हतं, दुखतोय, वीकनेस पहिल्यांदा जाणवला होता आणि ताप, असं कणकण, असं ते सगळं. आणि मग आईने 4 लोकांना ज्यांना फोन करायचं त्यांना सांगितलं. मग त्यांनी गिफ्ट आणले. आणि तेव्हा काय असं हे नव्हतं, फोन बिन एकाच फोनवर 30 सेकंदामध्ये जितकं बोलणं होतं तितकं. आणि मग गिफ्ट झाले. आणि एकंदरीत काय मला वाटतं की 3-4दा प्युबर्टी हिट होते. आता तुमचं काय मत आहे त्याच्यावर मला नाही माहिती, आम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. पण पहिल्यांदा हे जे हिट झालं तेव्हा झालं, पण तेव्हा मला हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा पिंपल्स किंवा बाकी असे काही त्रास नाही झाले. पिरियड यायचे, पिरियड जायचे, ते पाहुण्यांसारखे होते, नीट निवंत. तेव्हा फार म्हणजे तेव्हा 4-5 दिवस चालायचे. पण मग सेकंड प्युबर्टी हिट मध्ये माहिती 21 वर्षांचे होते, तेव्हा हॉर्मोन मिळून I gained 20 kgs. आणि मग टेस्ट वगैरे केल्यानंतर इरेग्युलर व्हायला लागले सायकल्स, फारच इरेग्युलर झाल्या. आणि मग त्यांनी डिटेक्शन केलं आणि म्हणाले की PCOD आहे. म्हणलं ओके बरं, मग आता काय? मग आता काही नाही. आणि तेव्हापासून मग करतो डील, पिगमेंटेशन, ॲक्ने, फेशियल हेअर, इन जनरल हेअर प्रॉब्लेम्स, निस्तर टेस्टोस्टेरॉन. आयुष्यात कमी आहे का बॉडीत आहे आता? खरंय. आणि that's it. म्हणजे आमची भेट तशी फार रेग्युलर आहे. तुमची आमची भेट एकत्र होत असते. जरा सोहळा येतो आमच्याकडे. सो माझं सांगायचं झालं ना तर आपल्याकडे एक 6वी-7वी मुलींना शिकवतात व्हॉट इज पिरियड्स, काय असतं, बेसिक हायजीन काय असतं. आई बाबा पण त्याच वयात युजली मुलींची बोलतात त्या सगळ्याबाबत. पण मला माझे पिरियड्स 5वीच्या सुट्टीतच आले. फारच
आय वॉज व्हेरी यंग. Yeah. आणि मुद्दा झाला की पिरियड झाला आणि त्याच्यामुळे माझे हार्मोन शूट झाले. हम्म. माझी हाईट अचानक वाढली, मला चष्मा लागला. आणि ती जी काय पाचवीची सुट्टी होती ती म्हणजे अक्षरशः माझं पर्सनॅलिटीच बदलून टाकली तिने. कारण की माझ्या इथं रडायलाच लागली होती की इतक्या लवकर आलीच कशी. आणि घेऊन गेलो, टेस्ट वगैरे केले तर नॉर्मल नॅचरली आले होते. डिड नॉट समथिंग आउटसाइड डिड नॉट कॉज फॉर इट टू हॅपन. नॅचरली आले होते मला पिरियड्स. आणि तोपर्यंत आय वॉज लाईक ओके किड, बट देन आय ग्रू अप टू बी दिस बिग किड इन स्कूल बिकॉज मला पिरियड्स इतक्या लवकर आले आणि इट स्टार्टेड हिटिंग मी. बट पिरियड्स हॅव ऑलवेज बीन नाईस टू मी. लाईक वेळच्या वेळेस येतात, 3 दिवस राहतात. मला पिरियड्स मध्ये जास्त त्रास होत नाही, टचवूड. बट पिरियड्स मध्ये त्रास होत नाही, पिरियड्स मुळे त्रास होतो. यु नो, लाईक आतापर्यंत मला असं कधी नाही झालंय की मला पिरियड्स मिस झाले, खूपच दिवस पिरियड्स चालले, ऑल ऑफ दोज थिंग्स. आणि मी ना एक रील पाहिलं होतं ज्याच्यामध्ये that woman was like ki if a man goes to the doctor and says that I have pain in teeth, he says that your tooth is decaying. Yeah. But if a woman goes to the doctor and she says that I have pain in teeth, the doctor is like vagina. Yeah. It's because of your periods. Uterus and vagina. Yeah. Headache, vagina. Everything related to uterus and vagina आमच्या आयुष्यात सगळं त्याच्यामुळेच होतं. सो आणि वी डोंट इव्हन नो, लाईक वी कॅन्ट इव्हन फिगर आउट की डोकं दुखतंय ते कमी पाणी प्यायल्यामुळे आहे, ऍसिडिटीमुळे आहे, कमी झोप झाली आहे म्हणून आहे, पिरियड येणार आहेत म्हणून होते, काय नाही माहिती, होत असतं मला सतत. सो तेच की जो पुरुष सीझनल चेंज अनुभवतात बिकॉज ऑफ द ऋतू आउटसाइड, तो आम्ही एका महिन्यात 4 वेळा अनुभवत असतो. म्हणून त्याला ऋतुप्राप्ती म्हणायचे. आमच्या शरीरात हे सगळं चेंजेस सर्व असतात. तर there are 4 basically phases every month प्रत्येक बाईच्या आयुष्यात. एकतर वी गेट पिरियड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर वन्स द पिरियड्स एंड, सो 2-3 दिवसांनी आमचं ओव्ह्युलेशनचं पिरियड सुरू होतं, ज्याच्यामध्ये बेसिकली आमचं बॉडी तयार करत असतं एक छानसं असं नेस्ट, ठीक आहे, घरटं, की जसं पक्षी असं एक काडी आणून तयार करताना मेहनतीने उडून बिडून सगळीकडे, तसं छान नेस्ट तयार करत असतं, होपफुल, यु नो, की इथे एक असं छानसं गोंडसं असं बाळ येईल इथे. आणि जसं मेक शुअर करतं की खूप गोड आहे सगळं, छान आहे सगळं, पॉझिटिव्ह आहे सगळं, आमच्या डोक्यातून पॉझिटिव्ह विचार येत असतात, आम्ही छान मूडमध्ये असतो, खूप छान चाललेलं असतं. मग येतो एक वेटिंग पिरियड, ठीक आहे, की आता झालंय बाबा, हे तयार झालेलं आहे, तर तू काय आता थोडं लेट असेल पण येईल, रस्त्यात असेल. म्हणजे जया बच्चन जसं थाळी घेऊन उभी असते शाहरुख खान साठी, आणि मग शाहरुख खान तसं द युटरस इज होपिंग की येईल आता कुठल्याही क्षणी. बट आफ्टर लाईक वेटिंग फॉर लाईक 7 to 8 days, युटरस इज लाईक व्हॉट द फक, तू बेट्रे केलंस मला, मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू बेट्रे केलंस मला, या बॉडीने मला बेट्रे केलेलं आहे मुझसे मजनू. सो बाप का, भाई का, माँ का, सबका बदला फेजल. तसं युटरस आमच्या पीएमएससिंगच्या स्टेजमध्ये बदला घेत असतं. सो बेसिकली असं ते आत्मनाचं सगळं फाडून असं फेकत असतं की हे केलं तुझं, हे केलं, हे घे, ऍक्ने घे, तुला पोटातले क्रॅम्प्स घे, तुझं मूड चेंजेस घे, तुझं ॲपेटाईट चेंजेस घे तुला सगळं, तू डिझर्व नाही करत चांगलं आयुष्य, तुला पार्टीला जायचंय, 50 ऍक्ने देणार मी तुला तुझ्या चेहऱ्यावर. सो इट्स बेसिकली दॅट. आणि पीएमएस फॉर मी इज द वर्स्ट स्टेज. राईट, वर्स्ट. PMS is worst for men around me. So again, this is coming from reels and a couple of articles, which we don't know how much to trust. But apparently, बायकांच्या शरीराला असं वाटतं, जे काही पुरुष आपल्या पार्टनर, टू बी ऑनेस्ट, पुरुष पार्टनर जे आपले असतात त्यांच्याबद्दल असं वाटतं की यांनी कार्य नाही केलंय करेक्ट, ह्याच्यामुळे दिस मॅन इज फेल्ड, याच्यामुळे आपल्याकडे बेबी नाही, बदला अब इसका बदला लिया जाएगा. म्हणून सगळा जो त्रास दिला जातो त्या फेज मध्ये की तू वाईट आहेस,
असं का श्वास घेतोस या तू का असं तुला तोंड बंद करून चावता नाही, येत नाही, नाही, गिळता correct. येत नाही का? सो या दॅट इज बिकॉज आवर बॉडी इज लाईक यू डू नॉट. करेक्ट. आणि हो भयंकर होतं. मला खूप मूड स्विंग होतात, मला खूप, आणि मला ते सगळं निघतं खाण्यावर. सो मला स्वीटही क्रेविंग असते, मला सेवरी क्रेविंग पण असते, आणि घाण क्रेविंग असते मला. घाण इज द वर्ड. आणि गेल्या महिन्यात मी 5 पाकिटं रामेन खाल्ली. किती दिवसात? 3 ते 4 दिवसात. आणि रात्री सहसा मला स्वीट क्रेविंग होते, तर मग मी मोतीचूरचे लाडू आणून ठेवते. बिकॉज एक पीक गोड हवंय मला. असं पण गोड नको, पीक एकदम असं. मला शुगर हाय, मला गोड हवंय. आणि पैसा खर्च होतो त्याच्या भेंडी. म्हणजे आयुष्यात पिंक टॅक्स भरतोच आहे आम्ही, कारण की महिला असण्याचं तुम्हाला काहीतरी तर दुःख भोगावं लागेल. दुःखच नाही, सगळंच भोगावं लागेल. पैसा ते. सो पिंक टॅक्स बद्दल आपण बोलूयात नंतर कधीतरी. बट पिरियड्स मध्ये जो काही पैसा खर्च होतो, म्हणजे पिरियड प्रोडक्ट साठी, खाण्यासाठी, काही प्रोडक्ट्स असे जे फक्त आम्हाला असं वाटतं की ह्याच्याने आम्हाला बरं वाटेल. गॅरंटी काही नाहीये, 0% गॅरंटी आहे, पण फक्त ह्याच्याने बरं वाटू शकतं. म्हणून मी मागच्याच महिन्यात माझ्या PMS मध्ये झाडं आणली घरात. कारण तुला कोणी नर्चर करायला नाही. कोणी, मला असं झालं, मी झाडं पाहिली, मला असं झालं की घरात कमी झाडं आहेत, म्हणून मी एक 10-12 झाडं उचलून घरात आणली. आणि मला असं झालं की बास आता पाहिजे, मला हिरवळ हवी मला आजूबाजूला. आणि अति झालं होतं. आणि मग मला असं झालं की ह्याच्याने मला बरं वाटेल. म्हणजे वाटलं नाही मला बरं. पैसा गेला तो गेला. आणि मी प्रत्येक झाडासाठी अशी फॅन्सी कुंडी आणि वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या. ऑफकोर्स. त्यामुळे मला असं झालं की ठीक आहे. मी म्हणजे माझ्या आजूबाजूला प्रत्येकीकडे पाहिलेलं आहे की पिरियड प्रोडक्ट्स नावाखाली आपण सगळं ट्राय करून बघतो. आणि अंधविश्वास आहे. अगदी डोळे झाकून. तू म्हणलंस ना मला की कच्ची हळद खाल्ल्याने पिरियड क्रॅम्प्स कमी होतील, मी टोपलंवर खाईल, मी काहीही करेन. आपण भयानक अंधविश्वास यामुळे. करेक्ट. म्हणजे मी सगळं ट्राय करून पाहिलंय. पॅड्स, टॅम्पॉन्स, मेन्स्ट्रुअल कप, पिरियड पॅन्टीज, एव्हरीथिंग. आणि मी प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवते की ती बाई जी म्हणतेय व्हिडिओमध्ये की तिला बरं वाटलंय, पिरियडमध्ये तिला जाणवलंच नाही, एकतर हे जाणवलंच नाही, हा जो काही प्रकार ऍड मध्ये खपवतात ना, मी विश्वास ठेवते त्याच्यावर की ठीक आहे, असं होऊ शकतं एखाद्या पिरियडमध्ये की मला जाणवणार नाही पिरियडचं. असं कधीच नाही झालंय कुठल्याच प्रोडक्टनी. माझे पिरियड्स असे आलेले नाहीयेत की ज्याच्यामुळे माझा प्रत्येक वेळेस असं, प्रत्येक वेळेस तू काळी पॅन्ट घातली, पांढरी नाही घातली. सगळ्यात मोठं मिथ आहे की कुठले पिरियड प्रोडक्ट्स वापरून तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स होतो की नाही आज मी सफेद पेंट पेन की जाएगा. Clearly the brief that was given by a man. Yes. Production head was a man. Release head was a man. And approval was also given by a man. There was no woman in this entire narrative. त्यांनी सेट केलंय की नाही पिरियड इतके छान प्रोडक्ट्स आहेत की पिरियड मधून पांढरा घाला आणि उड्या मारा. यांना पुरुषांना जर 3% पडतेच, जे म्हणतात की हार्ट अटॅकचं पेन इज ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू पिरियड पेन. तुम्हाला जर 3% पण तसं झालं तरी तुम्ही नॅशनल हॉलिडे डिक्लेअर केले असते. म्हणजे मी रील्स मध्ये पाहिले ना, ते आजकाल स्टिम्युलेटर आले, पिरियड पेन स्टिम्युलेटर, आणि बायका लावतात आणि 10 वर गेल्यानंतर त्याला की ह्याच्यापेक्षा वर्स्ट होतं आम्हाला एक. आणि पुरुषांना लावल्यानंतर 2 वर्ष त्यांचे फाटायला. माझ्या मित्राला मी करायला लावलं हे. ओके. आम्ही शाउट आउट टू क्षितिज आणि द ब्रँड दॅट ही इज रनिंग, लेक्सी. इट्स अ इंटिमेट हायजीन ब्रँड दॅट ही इज रनिंग. राईट. आणि त्यांनी एक अवेअरनेस करता एक मीटअप ऑर्गनाईज केला होता आणि तिथे क्रॅम्प स्टिम्युलेटर होतं. आणि माझा एक अजून जवळचा मित्र आहे, तो तसा फार छान क्यूट असा आहे, पण म्हणलं नाही तू करेगा. त्याच्यानंतर ही नॉट मेड अ पिरियड जोक. पिरियड. आय थिंक 3 ते 5 मध्ये गेला तो, आणि तो असं वाकून निघून. माझ्याकडे अजूनही त्याचा व्हिडिओ आहे. इफ यू वॉन्ट आय कॅन रिलीज इट.
आणि फुल नाही बॉस काय चाललंय वगैरे चालू होतं त्याचं. आणि आणि या सगळ्यामध्ये आम्ही काम करतो. म्हणजे असं आहे का की पिरियड आहेत म्हणून आम्ही थांबलोय आणि बसलोय आणि काही करत नाही, तर नाही, आम्ही हे सगळ्यामध्ये काम करतो. बट this is like the company that I'm working right now is the first company who's given me a menstrual leave. ओके. Which is good. I'm so happy for it because they understand. But does my boss understand that it's a menstrual leave? Absolutely not. Menstrual leave ला मी सुट्टी घेते आणि मग मला 50 फोन येतात. So Yeah, that's icky. नाही, but I've worked with I think 3 organizations. Yeah. All 3 of them had paid menstrual leave. nice. आणि like work from home though was very Yeah. कि हाँ ले लो. Yeah. That's unsaid. Yeah. So I think it's very new. It's very prevalent in new age companies. But Correct. the company that I'm working on in currently, average age must be what 45-ish. तिथे कन्सेप्टच नाही आहे बायका. Yeah, because menopause. नाही म्हणजे We can make that joke where women. we are, yes, because बायका are like half Yeah. the workforce and everything, त्या सगळ्या गोष्टी. I think also म्हणजे given the fact की आपलं जनरेशन आणि like 5-10 years before that so जनरेशन जे आहे Yeah. that has openly started talking and discussing about periods Right. more. Yeah. म्हणजे आपल्या आयांच्या म्हणजे माझ्या आईसाठी तर असंच होतं आईच्या माहेरी की त्यांना बाजूला बसणं ही कॉन्सेप्ट होती की Wow. बट देन आय एम लाईक इफ यू थिंक अबाउट इट दॅट वेज तर तेव्हा ज्या लेवलला बायका काम करायचा आधीच्या काळात तर त्यांना तो नेसेसरी रेस्ट होता की पिरियड्स मध्ये त्यांना तेवढं रेस्ट करणं गरजेचं होतं. सो इफ यू थिंक अबाउट इट दॅट वे इट वॉज थॉटफुल. बट त्याच्या बरोबरचे काही रिस्ट्रिक्शन्स आले. Correct. सो दॅट इज रॉंग. Yeah. म्हणजे अजून सुद्धा लाईक आय थिंक वी हॅड डिस्कस दिस की पिरियड मध्ये मंदिरात का नाही जायचं आणि वाय देर इज अ सायंटिफिक रिझन बिहाइंड इट. Yes. आणि वाय आता सुद्धा ते पाळलं गेलं पाहिजे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या होत्या. सो देर इज अ लॉट ऑफ एनर्जी दॅट कंट्रोल. सो अगेन की त्या काळच्या बायकांना गरज होती. आजकाल आम्हाला आमचे एनर्जीज स्टोअर करून ठेवता येतात. वी अंडरस्टँड की वेअर टू हाऊ वी कॅन रिस्टोर आवर एनर्जीज, वेअर टू टेक अ ब्रेक, किंवा आम्हाला तेवढी लिबर्टी आहे, विच इज ग्रेट. म्हणजे आजकाल तू यू कॅन डिस्कस पिरियड्स विथ युअर फ्रेंड्स, मेल फ्रेंड्स फॉर दॅट मॅटर, आणि दे विल अंडरस्टँड. त्या काही असं काही नव्हतं, आणि विच इज आय एम थँकफुल फॉर, बिकॉज द इंटरनेट अँड द मीडिया हॅज डन अ गुड जॉब इन नॉर्मलायझिंग द पिरियड ॲज अ सब्जेक्ट. But have you ever experienced someone who does not understand periods or how to go about it? मला काय वाटतं, पुरुषांचं काय होतं या बाबतीत की त्यांना कळतं पण त्यांना हाताळता येत नाही. न कळण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यात. पण समजवलं जर कोणाला तरी इट्स अ मंथली ऑकरन्स, ब्ला ब्ला ब्ला, ते लॉजिकली बसतं. पण लाईक मे बी मूड स्विंग्स ते होत आहे, तर मग मी काळजी घ्यायला पाहिजे का, किंवा मग मी काही फॅसिलिटेट करायला पाहिजे का, किंवा मग आज मी तुला बेबी करू का, नॉट जस्ट पार्टनर बट लाईक मे बी भाऊ वगैरे पण, लाईक हा ठीक आहे तसं होत असेल कदाचित, तर मी समजून घेऊ का. त्याच्याकरता म्हणजे तेच ऑब्झर्वेशन पॉवर लागते. म्हणजे आपण त्या काळात वाढलोच नाही की नाही बोलायचं किंवा जे काय, आपण ओपनली फक्त बापाशीच नाही, आपण काकाजी मामाशी पण बोलतो. असं नाही की ती फक्त घरातलीच गोष्ट आहे, वी आर व्हेरी चिल अबाउट इट. पण इन्फॉर्मेशन इज नॉट इनफ इज व्हॉट आय फील. त्याच्यावर त्या इन्फॉर्मेशन हाताळायचं कसं आहे, त्याच्यासोबत काय करायचं आहे. आता हे तुला कळालं आहे ना, बरं ठीक आहे, म्हणजे 1+1 नाहीये, हा बस झालंय, फिट झालंय, बस नाही. इट्स ऍक्टिव्ह चॉईस दॅट यू हॅव टू मेक. आणि ते जर मला हमखासच फील होतं की नाही कळत पुरुषांना, आणि तो प्रायमरी डिफरन्स कळवून पण घ्यायचा प्रयत्न करतात कधी कधी. तेच मग त्यांना लक्षात येतं की ओ असं असेल, आणि मग हो ठीक आहे, आय एम सॉरी. हा, पण मग ते आधी झालं असतं आम्हाला डिस्ट्रेस कमी झाला असतं ना, असं होतं ते. आणि दिस ऑब्व्हियसली इट्स बेटर फॉर अस देन इट वॉज फॉर प्रिव्हियस जनरेशन्स. पण ते का बेंचमार्क नाही आहे असं मला वाटतं. देयर इज नो बेंचमार्क. म्हणजे देयर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट. आमच्याकरता पण तसंच की आता आपल्याला जितका त्रास होतो, मला भयंकर त्रास होतो, मला एक दिवस मी गादीतनं उठू शकत नाही,
प्रॉपर माझे पाय दुखतात, माझे मांड्या दुखतात, पाठ दुखते, खालचं अख्खा खालचं, आणि ताप असतो मला. तर मला उठता येत नाही. तर मग ते समजून घे ना. आणि मग तिथे मग जरा ऍक्टिव्ह चॉईस. आता फॉर एक्झाम्पल माझा भाऊ आहे, जर तुला माहितीये की मला असं झालंय, तर मग मला उठून मावशींना सांगायला नको की काय स्वयंपाक करायचंय. ते कदाचित म्हणजे तितकं प्रकर्षाने मला जाणवलं नाहीये. पण अदरवाईज हॅव पीपल बीन, म्हणजे ही कंप्लेंट नाहीये, हे ऑब्झर्वेशन आहे. तर पीपल हॅव ऑलवेज बीन कन्सिडर्ड, एव्हरीवन इज, म्हणजे ज्या समाजात आपण राहतो, ज्या लोकांमध्ये आपण राहतो, छानच लोक आहेत. पण ही एक जागा आहे जिथे म्हणजे इम्प्रूव्ह करू शकतो. पण त्यातल्या त्यात मला वाटतं की आयांचं फार योगदान असतं. आता तुम्ही जर त्यांना सांगितलं, मुलांना सांगितलंच नाही किंवा ओपनच नाही ठेवलं त्या विषयावर, तर ते पण काय करणार आहे. आणि त्यांना फक्त ती फिजिकल गोष्ट वाटते की इट्स हॅपनिंग फिजिकली. इमोशनल आस्पेक्ट तसंही त्यांना कळत नसतो. मग ह्याच्यातला कसाच कळेल. खूपच नुआन्स्ड आहे. तर मग आया किती प्रिपेअर करतात, बहिणी किती प्रिपेअर करतात, त्याच्यावर फार डिपेंड करतं. इन जनरल मला असं वाटतं. टॉकिंग अबाउट आई आणि बहीण, लाईक आय हॅव सीन, लाईक आमच्या घरात तर 4 बायका आहेत. आणि ऍट वन पॉइंट माय फादर वॉज लिव्हिंग विथ 3 विमेन सिंक्ड अप. आणि ते त्या गोष्टीला सांभाळत होते. पण फील्डांची झालं तुझं बाबा. करेक्ट. सो मला हे जाणवलं की आम्हा तिघींचं इतर कुठल्या गोष्टीत जरी पटत नसेल तरी ड्युरिंग द पिरियड्स वी यूज्ड टू अंडरस्टँड की नाही ठीक आहे, आय नो व्हॉट शी इज गोइंग थ्रू, शी नोज व्हॉट आय एम गोइंग थ्रू. सो तेवढं अंडरस्टँडिंग होत होतं. आणि इट इज नॉट जस्ट फॅमिली ऑर फ्रेंड्स, इट इज एनी रॅन्डम केस. आय थिंक you were telling me about that show. Yeah. What was that? एक शो आहे सेक्स अँड द सिटी म्हणून. कॉपीराइट नका देऊ आम्हाला. मराठी बघताय. तर त्यात म्हणजे असा सीन असतो की त्या 4 बायका असतात आणि त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये टेबल हवा असतो. आणि ते खूप ट्राय करत असतं पण त्यांना नसतो मिळत. आणि भरपूर ट्राय केलं असतं त्यांनी. सो वन्स दे आर देअर ॲट द बार आणि ते वॉशरूमला जातात आणि त्यांना टेबल नसतोय मिळत. तर तिथली जी मॅनेजर असते ती बाई असते आणि तिला अनअनाउन्स्ड पिरियड आले असतात. आणि मग ती त्यांना विचारते की तुमच्याकडे आहे का. त्यांची आणि त्या सध्या फ्यूड मध्ये असतात. पण ती त्यांना विचारते टॅम्पॉन करता. तर मग दे बिकॉज दे गिव्ह दॅट, सो दे नेव्हर फेस एनी अदर प्रॉब्लेम गेटिंग दॅट टेबल. सो बायका खूप बॉन्ड करतात पिरियडवर. आम्ही आमच्या एका ताईंचं वाक्य कोट अनकोट अपूर्वा ताई म्हणाला होतं की मेन बॉन्ड ओव्हर शेअरिंग अ सिगरेट, विमेन बॉन्ड ओव्हर शेअरिंग अ टॅम्पॉन. वावा. विच इज नॉट हे. आता मी दिवाळीला घरी जात होते आणि आमची ट्रेन 19 तास लेट होती. 19 तास लेट होती ट्रेन आमची. म्हणजे मी अख्खा दिवस केला. मी तिला जाताना म्हणलं होतं हॅपी जर्नी, कुठे आहेस वगैरे काय काय. आणि ती म्हणाली होती की अगं ट्रेनमध्ये बसल्या. आणि मला एक्सपेक्टेड होतं की जास्तीत जास्त तिला लागलाच उशीर तर 7 तास होते. आणि मग मी तिला रात्री दुपारी वगैरे मेसेज केला की कुठेच. ती म्हणाली मी ट्रेनमध्ये. मी रात्री झोपताना मेसेज केला मी कुठे, ट्रेनमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला मेसेज केला की पोहोचलीस का घरी, तू किती वाजता. ती म्हणाली मी ट्रेनमध्ये आहे. आणि मला असं झालं की ही घरी जाऊन जी काही चिडचिड करणार आहे. ती चिडचिड होतच होती. आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ माय माय ब्रदर्स फ्रेंड. आणि तिला रॅन्डम पिरियड आली. तिच्याकडे बॅड नाही, आमच्याकडे बॅड नाही. आणि खाली आम्हाला वैताग आला होता खालच्या फॅमिलीचा. कारण ते 3 जण होते आणि त्यांच्याकडे एक बाळ होतं, छोटंसं बाळ होतं, वर्षाचं पण नव्हतं. तर त्यांना फार जागा लागत होती. आम्ही वरच बसलो होतो पण इट वॉज व्हेरी डिस्कम्फर्टिंग फॉर अस. पण मग आणि तिला डाग बिग लागला होता. इतकं म्हणजे लक्षातच नाही आलं, असं झालं होतं. तर मग मी मागितलं त्यात ताईंना पॅड आणि मग त्यांनी दिलं. तर आणि तोपर्यंत आमचं सगळं टसल सुरू होतं कारण का तुमची सीट नाही आहे. आणि मग त्यांनी पॅसिव्ह ठीक आहे तुमचं पॅड तुमची सीट. सो तसं घडतं, भरपूरदा घडतं की तुम्ही मित्र नसता किंवा जे काय. आणि मग असं काहीतरी होतं आणि मग लाईक पॅड शेअरिंग तर आहेच आहे. पण जस्ट द फॅक्ट की कोणीतरी रॅन्डम मुलगी एखाद्या कॅफेमध्ये बसते की उठताना शी आस्क्ड यू टू चेक.
आणि इट्स द स्मॉलेस्ट थिंग. म्हणजे मी फक्त डोळ्यांनी सांगायचं असतं असं असं या बास. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं नाव विचारायची गरज नाही, काही नाही. यू विल अंडरस्टँड, शी विल अंडरस्टँड, शी विल गो हर वे, यू विल गो हर वे, बोथ ऑफ यू विल बी हॅपी. दॅट्स इट. सिम्पल, व्हेरी सिम्पल. सो मुद्दा तोच आहे की हा जो काही शेअर्ड ट्रॉमा आहे आपल्या आयुष्यात, सगळ्या बायकांच्या आयुष्यात शेअर्ड ट्रॉमा जो काही आहे, तर मला असं वाटतं त्याला ना कुठेतरी आपण फार कमी पडतो. म्हणजे टू ग्लोरिफाय. आय सॉ अ रील ज्याच्यामध्ये एक बाई, इट्स सो अनहायजेनिक, शी वॉज पेंटिंग विथ हर पिरियड ब्लड. ओके. अँड फॉर मी टू जस्ट सी दॅट इट वॉज सो, मला खूप अनकम्फर्टेबल झालं. मला तो पूर्ण एक्सपिरियन्स, आय वॉच द होल रील, कारण की बाय पुण्याला या. बट मला असं झालं की त्या बाईने स्वतःला काय लेवलला एक्सेप्ट केलंय. म्हणजे ज्या गोष्टीला आपण, म्हणजे अजूनही आपल्याकडे ज्या गोष्टीला अशुद्ध मानलं जातं, ठीक आहे, की ज्या गोष्टीला आपण इतकी नावं ठेवतो, तिने त्या लेवलला एक्सेप्ट केले की हा माझाच एक पार्ट आहे. दिस इज माइन, ऑल ऑफ दिस इज माइन. आणि जे काही करते ती फार अनहायजेनिक आहे. आय अंडरस्टँड. आय एम नॉट ग्लोरिफाईंग इट, बट आय एम जस्ट हॅपी फॉर हर टू बी एबल टू like achieve that level of zen स्वतः बरोबर. कारण की एखाद्या बाईला पिरियड्स मध्ये स्वतःचं शरीर इतकं नकोसं होतं, आय अग्री, इतकं नकोसं होतं की तिला नाही आवडत आहे. तिला ती जे आरशात बघते ना ते तिला पटत नाही, ते तिला आवडत नाही, ते तिला चेंज करायचं असतं आणि ते ती करू नाही शकत. ह्याचा इतका त्रास होतो. पण त्या बाईने तो त्या लेवलला ते सगळं पार करून पुढे गेली. तिने त्या स्वतःला इतक्या लेवलला एक्सेप्ट केलं की ती त्या गोष्टीला परत रियुटिलाइज करते टू मेक समथिंग ब्युटिफुल. आणि द आर्ट वॉज रिअली ब्युटिफुल. आय होप इट वॉज डिसइन्फेक्टेड. Yeah, I think she sealed it off with a resin layer so that the germs do not come out. But I'm just getting disturbed. Yeah, it's just not. But yeah, to achieve की accepting yourself in period state एक तर खूप अवघड आहे. कारण की that तो भयानक लेवलला आम्ही स्वतःच्या शरीराला हेट करतो, दुसऱ्यांना हेट करतो. पण ह्या लेवलला जाऊन अचीव्ह करायला लागल्यात बायका आणि आय एम सो हॅपी फॉर इट. आय थिंक आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हर. I just think she just should stop at one painting, but ठीक, it's her choice. There is one more painter itself, and she paints. I don't know whether it's she or it's a him, but I think it's a she. आणि ती she paints like little explicit content, आणि a lot of her is like blood coming out of the period happening. The period happening. आणि इट्स व्हेरी इलिस्ट्रेटिव्ह. आणि लाईक कधी कधी बघितलं ते ऍबस्ट्रॅक्ट जसं वाटतं तसं असतं. बट आय वोंट कॉल इट एम्पॉवरिंग, बट फॉर मी, कारण आय एम नॉट देअर वेअर आय एक्सेप्टेड. खरं तर जर ते मला एम्पॉवर करत नसेल तर मला ते एम्पॉवरिंग नाही वाटणार आहे. पण मग मला असं बघून तेच वाटलं की या लाईक इव्हन व्हिज्युअलायझिंग as let's say an artist, you have to visualize that. Correct. On either on someone or on you, maybe, whatever. So it's like, it's really commendable. Correct. So अख्खा period आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तर not ह्या सगळ्या गोष्टीवर, but semi, like there was a very beautiful portrayal of that in Kakasparsh as well. Like I can never forget that. I think I was 15-16. I was like, that's how you should talk about it. You should not desensitize it by talking and being a bravo-earning feminist kind of, hey, like everything is awesome, everything should be accepted in a black and white. नाही, but since it's sensitive, it has ते छान सेन्सिटाईज करायचं आणि छान दाखवायचं. कदाचित ते तितकं छान नसेल, पण लाईक when you're portraying it, I really felt very seen. Correct. तेव्हा मी काकस्पर्श खूप लहान, लाईक मी लहान होते तेव्हा पाहिलं होतं आणि I did not understand the nuances. I did not understand the movie at all. Let's start there. Nuances की मला वाटलं की काहीचा काय बोर मूवी आहे. बट देन आय सॉ काकस्पर्श लाईक 3-4 years बॅक परत एकदा. आणि देन आय अंडरस्टूड. तो त्या सगळ्या फिलिंग्स, तिच्याबरोबर होणाऱ्या गोष्टी, तिला जसं लोक वागवत होते. आणि ऍट वन पॉइंट शी वॉज नॉट हर. पीपल वर टेलिंग हर व्हॉट टू डू, पीपल वर टेलिंग हर हाऊ टू बी. आणि इतका एक्स्ट्रीम लेवलला न जाता सुद्धा बायकांना हे फेस करावंच लागतं की
people are always telling her what to do, Yeah. always telling her what to be. आणि especially when it comes to like having your emotion shown, women म्हणजे कितीही तुम्हाला असं वाटत असलं की बायका फार ओव्हर ड्रामॅटिक आहेत, बायका सगळं बोलून दाखवतात, बायका रडतात, बायका चिडतात, बायका हसतात आणि सगळे इमोशन त्यांच्या वरच्यावर असतील, पण ह्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त आमच्या आत चाललेल्या असतात गोष्टी. आणि तुम्हाला जे दिसतं ना ते कुठल्या तरी 50 शेड पैकी एक शेड असतो आणि ते एक्सप्लेन करणं सुद्धा खूप अवघड असतं आम्हाला. अगेन दिस इज नॉट, आय एम नॉट सेइंग की men don't have emotion. No, I adore men. I understand ki it is I think harder for them to show emotions. Yeah. But I am saying की बायकांचं इमोशन दाखवणं इतकं आता नॉर्मलाइज केलं गेलंय की they are not trying to understand what goes on behind that one emotion. Yeah. त्या एका रडण्याच्या मागे आमच्या डोक्यात 50 गोष्टी सुरू असतात आणि एस्पेशली ड्युरिंग द पिरियड्स Yeah. त्या 50च्या 500 होतात पप्पी बघून रडायला येतो आम्हाला. सिरियसली. आणि त्यामुळे खूप अवघड होऊन जातं आम्हाला समजणं ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे कितीही सायंटिफिकली तू याकडे गेलीस, रेग्युलर चेकअप केले, त्यांनी तुला एक्सप्लेन केलं की ह्या सगळ्या सायंटिफिक गोष्टी नाही आहेत, या इमोशनल गोष्टी आहेत, इमोशन्समुळे हँडल होतात आणि इमोशन्सला खेळवतात ह्या सगळ्या गोष्टी. सो आय थिंक पिरियड इज द ओनली थिंग इज एक्सेप्टन्स. which is hard. आपणही आणि आपल्या आजूबाजूच्यांनीही. काय? आणि इमोशन्सचं पण एक्सेप्टन्स. कारण का मला कधी कधी गिल्ट येतं, मला जे Yeah. वाटतंय मग मी त्याला इंटेलेक्च्युअलाइज करते. मला असं वाटतं कारण मला फील नाही, मी कोणी सांगितलंय करायला, फील ना Yeah. जे काय आहे देर इन देर मध्ये फील करायचं, मजा करायची. Correct. पण नाही आपण उगीच सायंटिफिक लाईक नो. बट तेच इट्स अबाउट फिलिंग, इट्स अबाउट फिलिंग सेफ. Yeah. बी सेफ. Be safe. Hope your periods are regular. And if they are not, Congratulations. hope your skin is at least fine. Also, celebrate yourself. By the way. And but that's why we are dressed like this. FYI. Yes. By the way. She's the bloody Mary. I'm her bloody tramp. Not so bloody right now, but the tampon. So Yeah. kudos to us. And kudos to you guys. प्रत्येक महिन्याला सहन करण्यासाठी. तसं जसं तुम्ही पिरियड्सला प्रत्येक महिन्यात सहन करता, तसं आम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये सहन करण्याबद्दल थँक्यू. आणि जसं तुम्ही आयुष्यात पिरियडला सबस्क्राईब केलं तसं आम्हाला पण करा. त्यांनी पिरियडला सबस्क्राईब केलेलं नाहीये, आपण त्यांना सबस्क्राईब करू नाही शकत ना म्हणून. डू दॅट.